नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामावर विनापरवानगी गैरहजर राहून कामात कसूर करणारे डॉक्टर व कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे अशा आशयाचे पत्र सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राहुल कसबे यांनी मोहोळ आरोग्य अधिकारी यांना दिले आहे। कामात कसूर करणारे डॉक्टर व कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून का निलंबित करावे याची पोलखोल राहुल कसबे यांनी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्र नरखेड येथे केली आहे। पहा काय म्हणाले राहुल कसबे। नमस्कार, मी राहुल कसबे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग। या ठिकाणी नरखेड PSC मध्ये एक BP आणि थोडा छातीचा त्रास व्हायला एक इमर्जन्सी पेशंट घेऊन मी या ठिकाणी आलो होतो। तर या ठिकाणी दवाखान्यामध्ये कोणीही डॉक्टर उपलब्ध नाहीत आणि ऑनलाईन रजिस्टर हजर आहेत का गैरहजर आहेत ते आपल्याला नंतर तालुका लेवलला चेक करून बघावं लागेल। इथं मेन डॉक्टरांची खुर्ची आहे, ही रिकामी आहे। या ठिकाणी डॉक्टर मॅडम कोणी उपलब्ध नाही। PSC ही सध्या सिस्टर लोक, शिपाई आणि कर्मचारी यांच्या जीवावरती रिकामा सोडलेला आहे। यांनी कुठल्याही रूममध्ये इथं डॉक्टर उपलब्ध नाही। सिस्टर लोक आणि शिपायांच्या जीवावरती नरखेड PSC सोडलेले आहे। या ठिकाणी आत्ता जी दवाखान्याची मी सद्यस्थिती तुम्हाला दाखवली होती त्याच्या संदर्भात आपले तालुका आरोग्य अधिकारी पात्रोडकर सर यांना मी कॉल केला होता। सरांनी तात्काळ ह्या गोष्टीची दखल घेऊन इमर्जन्सी सर या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी आलेले आहेत आणि सर रजिस्टर वगैरे तपासून कोणता स्टाफ कामावरती हजर दाखवलेला आहे आणि हजर दाखवून कामावर गर्दी गैरहजर आहे ते स्वतः चेक करत आहेत आणि जे कोणी आहे ते या ठिकाणी हजर असून गैरहजर असतील त्यांच्यावरती स्ट्रिक्टली ॲक्शन घेण्याचं या ठिकाणी पात्रोडकर सर यांनी सांगितलेलं आहे। नाही, आता प्राथमिक आरोग्य केंद्र नरखेड येथे तात्काळ व्हिजिट करण्यात आलेली आहे। सदरील कर्मचाऱ्यांचा इथला उपस्थिती अहवाल आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयात सादर केला जातो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग व अजिंक्यण्णा पाटील युवा शक्ती संस्थापक अध्यक्ष मोहोळ तालुका नरखेड या ठिकाणी आमचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये मी मंगळवारी एक पेशंट इमर्जन्सीचा घेऊन गेलो होतो। इमर्जन्सी पेशंट घेऊन गेल्यानंतर नरखेड आरोग्य उपकेंद्रामध्ये एकही कर्मचारी, डॉक्टर स्टाफ किंवा कुणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं। त्यावेळेस मी त्या दवाखान्यामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांना फोन केला, पात्रोडकर सरांना फोन केला। तातडीने पात्रोडकर सरांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिली। पात्रोडकर सरांनी दिली व्हिजिट व पात्रोडकर सरांचं ह्याविषयी म्हणणं काय त्याची मी शूटिंग मी माझ्या मोबाईलमध्ये घेतली आणि संपूर्ण दवाखान्याची शूटिंगही घेतली। तर दवाखान्यामध्ये नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र जे ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि संपूर्ण आसपासची नरखेड जिल्हा परिषद गटातील गावं ही त्या आरोग्य केंद्रावरती अवलंबून आहेत। असं असताना रुग्णाच्या जीवनाची हेळसांड करत रुग्णांना वाऱ्यावरती सोडून कुठलीही परवानगी न घेता कोणत्याही प्रकारची रजा न करता सातत्याने डॉक्टर, नर्स स्टाफ आणि इतर लोक त्या ठिकाणी गैरहजर राहतात। ह्याच्या अगोदरही 4-5 वेळा असा प्रकार घडलेला आहे। त्यावेळेसही मी मोबाईलमध्ये शूटिंग घेऊन पात्रोडकर सरांना त्याच्याविषयी रीतसर तक्रार दिलेली होती, परंतु त्यांना तोंडी म्हणणं देऊन किंवा समज देऊन त्यांना सोडण्यात आलं। परंतु नरखेडचा स्टाफ हा अतिशय मजूर झालेला आहे आणि त्यांना कायद्याची आणि सुव्यवस्थेची कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही। तर त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी श्री बंडगर सर, वैद्यकीय अधिकारी मान्य जाधव मॅडम, फार्मासिस्ट महाडिक साहेब, तसेच क्लार्क विलास चव्हाण, तसेच श्रीमती माने SL हा जो स्टॉप आहे हा मस्टरवरती सही न करता टिमो साहेबांची कोणतीही परवानगी न घेता ते सर्वजण गैरहजर आहेत। तर रुग्णाच्या जीवनाशी खेळणाऱ्या ह्या सर्व स्टॉपवरला येत्या 10 दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात यावी। जर निलंबनाची कारवाई नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीनं मोहोळ पंचायत समिती या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल।